श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या नावाने ओळखला जातो आणि या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। तर मग ही शैलपुत्री देवी कोण होती? तर या शैलपुत्री देवीबद्दल आणि देवीच्या जन्माची कथा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर दुर्गा मातेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री या नावाने ओळखले जाते। ही देवी नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले। आता हिमालयांच्या पोटी तिचा जन्म कसा झाला ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पूर्वजन्मामध्ये प्रजापती दक्ष राजाची कन्या पार्वती म्हणून देवीने जन्म घेतला होता। त्यावेळी तिचे नाव सती असे होते। तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता। एकदा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रित केले, परंतु त्याने शंकरजीला आमंत्रित केलेच नाही। आपले वडील मोठा यज्ञ करणार असे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची इच्छा झाली। तिने आपली इच्छा भगवान शंकरांजवळ प्रगट केली। तेव्हा भगवान शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहे। त्यांनी सर्व देवतांना यज्ञासाठी बोलावले, परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही। अशा परिस्थितीमध्ये तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही। शंकरजीने समजावून सांगितले तरी पार्वती मातेचे समाधान झाले नाही। वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते। तिचा आग्रह पाहून शंकरजीने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली। सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही। तिला कोणीही आदराची वागणूक दिली नाही। आई आणि बहिणींनी देखील तिची गळाभेट घेतली नाही। सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते। नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला। तिथे शंकरजींच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याने तिला दिसून आले। दक्षाने शंकरजीविषयी काही अपमानास्पद शब्द वापरले। हे पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरजीने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले। आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली याची तिला जाणीव झाली। नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला त्या यज्ञाच्या अग्नीत जळून घेतले। याची माहिती जेव्हा शंकरजीला मिळाली त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतींचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते। शैलपुत्री देवीचा विवाह देखील भगवान शंकरांशी झाला होता। पूर्वजन्मीप्रमाणे या जन्मीही ती शंकरजींची अर्धांगिनी बनली होती। म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती ही अतिशय अनंत आहे। या दुर्गेच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ, डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे। अशी ही माता शैलपुत्री यांची जन्म कहाणी आहे। ही कहाणी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच कमेंटमध्ये दुर्गा माता की जय लिहायला विसरू नका। धन्यवाद।